Hello student, we are going to start the example y equal to tan inverse into bracket 8x upon 1 minus 15x square find dy by dx. तर या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना दोन फॉर्म्युलांचे यूज करायचे. तर यामधलं फर्स्ट फॉर्म्युला tan इनवर्स into ब्रॅकेट x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय आणि सेकंड फॉर्म्युला आहे tan इनवर्स x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. या ठिकाणी ऑब्झर्वेशन कसं करायचं तर टॅन इनवर्स असलं पाहिजे. या ठिकाणी 1 इथं मायनस असेल तर या ठिकाणी प्लस असतं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी सेम असंच फॉर्म्युला. इथं 1 असेल इथं प्लस असेल तर इथं मायनस असतं, दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी असेल. तर या टाईपचा जर फॉर्म्युला असेल तर टॅन इनवर्स एक्स इथं प्लस आहे प्लस आणि टॅन इनवर्स वाय आणि याचा फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स हे मायनस टॅन इनवर्स वाय. तर या ठिकाणी या दोन फॉर्म्युलांचा यूज करायचे. बघा सोल्युशन. लेट गिवन फंक्शन y इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. तर या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. आता सिम्प्लिफिकेशन कसं करणार तर 1 आहेच इथं मायनस म्हणजे या ठिकाणी वरती प्लस असलं पाहिजे आणि 15x स्क्वेअर म्हणजे काय तर दोघांचं मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा. तर या ठिकाणी ॲडजस्टमेंट केली पाहिजे. तर ॲडजस्टमेंट कशी करायची इथं ॲडिशन असलं पाहिजे. बरं इथं मायनस असेल तर इथं प्लस असतं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स वाय. मग या ठिकाणी 8x आपण अशा पद्धतीने लिहायचं की दोघांचं मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर आलं पाहिजे. म्हणजे टॅन इनवर्स 1 मायनस 15x स्क्वेअर. आता कसं लिहिणार इथं प्लस असलं पाहिजे. आता 8x कसं लिहायचं तर 5x आणि 3x. 5x प्लस 3x मीन्स 8x आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 त्रिक 15 15x इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे सेम फॉर्म्युला हा यूज करायचा. तर काय फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स 5x प्लस इथं प्लस असेल प्लस आणि टॅन इनवर्स 3x. तर हे काय झालं सिम्प्लिफिकेशन झालं आणि या ठिकाणी इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे dy बाय dx. आता टॅन इनवर्स 5xचं डेरिव्हेटिव्ह तर टॅन इनवर्स 5xचं डेरिव्हेटिव्ह करताना 5xला कॉम्पोजिट फंक्शन म्हणायचं. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार डी बाय डी एक्स टॅन इनवर्स एक्स. तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं म्हणजे 1 अपॉन 1 प्लस अँगलचा स्क्वेअर असतो. म्हणजे या ठिकाणी 1 अपॉन 1 प्लस अँगलचा स्क्वेअर मी डायरेक्ट करतो स्क्वेअर 25x स्क्वेअर. याला कन्सिडर आपण एक्स केलं होतं म्हणजे याला काय म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन म्हणायचं. म्हणजे डी बाय डी एक्स 5xचं अगेन डेरिव्हेटिव्ह प्लस 1 अपॉन इथं कन्सिडर एक्स करा. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 अपॉन 1 प्लस अँगलचा स्क्वेअर म्हणजे 3xचा स्क्वेअर किती 9x स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह 3xचं इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर इंटू 5 कोइफिशियंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर इंटू 3 काय असणार आहे कोइफिशियंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे फायनल सोल्युशन काय आलं 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर प्लस 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. तर हे आलं डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह. तर या टाईपची बरीच एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस 35x स्क्वेअर 1 प्लस 35x स्क्वेअर अपॉन 2x. फाइंड dy बाय
dx. सोल्युशन लेट गिवन फंक्शन. आता या ठिकाणी हे दोनच फॉर्म्युले आहेत, टॅन इनवर्स आणि हा दुसरा टॅन इनवर्सचा. तर या ठिकाणी दिलं आहे कॉट इनवर्स. म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करणार या ठिकाणी, तर कॉट इनवर्स. बघ फॉर्म्युला कोणता यूज करायचा, कॉट इनवर्स एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 1/x. म्हणजे याचा अर्थ काय, कॉट इनवर्सचा जो अँगल असेल त्याचा रेसिप्रोकल केला की टॅन इनवर्स असतं. म्हणजे या ठिकाणी ह्याला कन्सिडर एक्स करायचं, ह्याचा रेसिप्रोकल करायचं. म्हणजे फॉर्म्युला कोणता असणार आहे, टॅन इनवर्स अँगलचं रेसिप्रोकल करायचं 2x/1 + 35x². ओके. आता या ठिकाणी फॉर्म्युला इथं 1 आहे का बघायचं. नंतर इथं जे साईन असेल त्याच्या अपोजिट वरती साईन असलं पाहिजे. मग या ठिकाणी प्लस आहे म्हणजे हा फॉर्म्युला ऑब्झर्व करा. इथं 1 आहे, इथं प्लस असेल तर इथं मायनस असतं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं असलं पाहिजे. अशा पद्धतीने हे ॲडजस्टमेंट करायची. तर टॅन इनवर्स 1 + 35x². आता हे 2x, त्याचं मिनिंग 2xच असलं पाहिजे, परंतु या ठिकाणी सबट्रॅक्शन ठेवायचं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 35x² आलं पाहिजे. बा या ठिकाणी x² येण्यासाठी इथे x असला पाहिजे, इथे x असला पाहिजे, दोघांचं मल्टिप्लिकेशन x². आता 35 आणि त्यांच्यातला डिफरन्स हा 2चा पाहिजे. म्हणजे काय असणार आहे, 7×5 = 35, 7 आणि 5. मग 7x मधनं 5x कॅन्सल झालं तर 2x आला आणि 7×5 = 35 म्हणजे 35x². ठीक आहे. तर फॉर्म्युला हा ऑब्झर्व करा. म्हणजे टॅन इनवर्स 7x मायनस टॅन इनवर्स 5x इथलं साईन वापरायचं. तर हे काय झालं, सिम्प्लिफिकेशन. तर या ठिकाणी म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. त्याला कन्सिडर एक्स करायचं. मग आता टॅन इनवर्स एक्स फॉर्म्युला असतो 1/1 + x². म्हणजे 1/1 + अँगलचा स्क्वेअर 7×49 आणि x². ओके. तर ह्याला कन्सिडर एक्स केलं होता म्हणजे इंटू dy/dx 7x मायनस टॅन इनवर्स 5x म्हणजे कन्सिडर एक्स करायचं. परत हाच फॉर्म्युला 1/1 + अँगलचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25 आणि एक्सचा x² इंटू dy/dx 5x. त्याचं अगेन डिफरन्शिएट करायचं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 1/1 + 49x² इंटू 7 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/1 + 25x², 5 कोएफिशियंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असणार. आता यापुढे सिम्प्लिफिकेशन 7 या ठिकाणी लिहू शकतो आपण. म्हणजे 7/1 + 49x² मायनस हे 5 इथं लिहू शकतो 5/1 + 25x². तर हे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलं. नेक्स्ट एक्झाम्पल. y = tan इनवर्स 2√x/1 + 3x. बा या ठिकाणी फॉर्म्युला टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट इथं 1 आहे प्लस 3x. सुरुवातीला इथं ऑब्झर्व करायचं, इथं 1 असलं पाहिजे. इथं जे साईन असेल त्याच्या अपोजिट साईन इथं असलं पाहिजे आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 3x असलं पाहिजे. आता ह्यांचं सबट्रॅक्शन 2√x आलं पाहिजे. मग कशा पद्धतीने करणार, तर या ठिकाणी √x लिहितो, इथं √x लिहितो. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन ओनली x. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन 3 आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मला किती लिहिलं पाहिजे, सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे 2x आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 3 आलं पाहिजे. म्हणजे इथं मी 3 लिहितो आणि इथं 1 लिहितो. बघा ऑब्झर्वेशन करू, 3 × 1 3
रूट एक्स ओनली एक्स, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आलं आणि दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 2 रूट ऑफ एक्स, म्हणजे हे आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं हे करेक्ट आहे. तर इथं फॉर्म्युला हा यूज करा, म्हणजे काय असणार आहे टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट ऑफ एक्स. तर हे काय झालं सिम्प्लिफिकेशन झालं आणि या ठिकाणी काय म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता टॅन इनवर्स इथं जे काय असेल एक्सच्या व्यतिरिक्त जर असेल तर त्याला कन्सिडर एक्स करायचं, म्हणजे टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/1 प्लस अँगलचा स्क्वेअर, म्हणजे 1/1 प्लस 3 रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता मी या ठिकाणी डायरेक्ट नाही केलं, नंतर करू. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx 3 रूट ऑफ एक्स मायनस 1/1 प्लस अँगलचा स्क्वेअर हे याचं डेरिव्हेटिव्ह, आणि ह्याला कन्सिडर आपण एक्स केलंय, म्हणजे dy/dx रूट ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप 1/1 प्लस 3चा स्क्वेअर नाही, रूट एक्सचा स्क्वेअर ओनली एक्स इंटू 3 काय असणार आहे कोएफिशियंट इंटू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बेसिक फॉर्म्युला झाला आहे 1/2 रूट ऑफ एक्स मायनस 1/1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर ओनली एक्स, रूट कॅन्सल झालं, आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट ऑफ एक्स. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करा व्यवस्थित लिहा. हे 3 आपण वरती लिहू शकतो, हे 2 रूट एक्स इथं पुढं घ्या, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 9x, हे मायनस 1/, हे 2 रूट एक्स या ब्रॅकेटच्या पुढं घेऊ आणि 1 प्लस एक्स. तर हे काय आलं या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू tan इनवर्स इंटू ब्रॅकेट a प्लस b tan ऑफ x अपॉन b मायनस a tan ऑफ x फाइंड dy/dx. बघा टॅन इनवर्स आले की या फॉर्म्युलाचा यूज करायचा. सोल्युशन म्हणा लेट गिवन फंक्शन. आता सिम्प्लिफिकेशन करताना बघा सिम्प्लिफिकेशन करताना काय ऑब्झर्व करायचं सुरुवातीला, तर या ठिकाणी 1 आलं पाहिजे. मग इथं 1 येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे b न डिवाइड केलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक टर्मला b न डिवाइड करायचं, म्हणजे b/b. सुरुवातीला इथं ऑब्झर्व करा, इथं किती आलं पाहिजे 1 आलं पाहिजे, म्हणजे b ला b गेट कॅन्सल, इथं 1 येईल मायनस. मग एकालाच नाही करायचं, प्रत्येक टर्मला b न डिवाइड करायचं, म्हणजे a tan x अपॉन b a/b प्लस b tan x अपॉन b. म्हणजे या स्टेपमध्ये आपण काही बदल नाही केला, ओरिजिनल स्टेप आहे, फक्त ॲडजस्टमेंट केली. आता b ला b गेट कॅन्सल, म्हणजे इक्वल टू टॅन इनवर्स, तर किती आलं 1 मायनस a/b एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि टॅन एक्स सेकंडमध्ये. इथं a/b आहेच आणि प्लस b ला b गेट कॅन्सल, म्हणजे किती आलं टॅन एक्स. बघा ऑब्झर्वेशन करून, आता 1 आहे, इथं जे साईन आहे त्याच्या अपोजिट इथं आहे आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे, म्हणजे या ठिकाणी ॲटोमॅटिक तयार झालं हे. तर फॉर्म्युला हा यूज करायचा. कसं लिहिणार हे, तर y इक्वल टू टॅन इनवर्स a/b प्लस टॅन इनवर्स टॅन ऑफ एक्स इक्वल टू. आता टॅन इनवर्स टॅन ऑफ एक्स म्हणजे फॉर्म्युला काय असतो ओनली अँगल असतो. हे टॅन इनवर्स a/b आहे तसं ठेवा, या ठिकाणी एक्स येईल. तर हे झालं सिम्प्लिफिकेशन. इथं म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx टॅन इनवर्स a/b.
आता यामध्ये एक्स आहे का? ज्या फंक्शनमध्ये एक्स नसतं त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 असतं आणि प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. म्हणजे सोल्युशन किती आलं? 1 आलं. नेक्स्ट एक्झाम्पल. tan inverse y equal to tan inverse into bracket 5 minus x upon 6x square minus 5x minus 3. Find dy by dx. आता या ठिकाणी थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे. तर सुरुवातीला आपल्याला 1ची वगैरे ॲडजस्टमेंट करता येणार नाही लगेच. तर या ठिकाणी फॅक्टर वगैरे पाडले पाहिजेत. बरं, सोल्युशन कसं याचं? तर y इक्वल टू टॅन इनवर्स 5 मायनस एक्स, हा ब्रॅकेट आहे तसा ठेवतो. सुरुवातीला आपण 1ची ॲडजस्टमेंट इथं 1 लिहिलं, तर प्लस ही टर्म आहे तशी लिहितो, म्हणजे 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. आता हे 1 आपल्याकडनं जादा झाले म्हणजे हे कॅन्सल करतो, इथं -1 करतो. -1ला +1 गेट कॅन्सल, स्टेप ओरिजिनल आहे. आता यानंतरची स्टेप काय असणार आहे? हे 1 असलंच पाहिजे, म्हणजे टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 5 मायनस एक्स अपॉन हे 1 प्लस इंटू ब्रॅकेट 6x स्क्वेअर मायनस 5x आणि दोघांची ॲडिशन किती? -4 ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी हे फॅक्टर पाडायचे आणि याचे 2 ब्रॅकेट तयार करू. नाव 6x स्क्वेअर प्लस मायनस 5x मायनस 4 इक्वल टू, फॅक्टर कसे पाडायचे? साईज ऑफ 24 -24 मल्टिप्लिकेशन -24 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे? -5. किती असणार आहे? 8 त्रिक 24, म्हणजे मायनस आणि इथं प्लस येईल. ओके, कसं येणार? हे 6x स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 4 अशी ब्रॅकेट पाड. कॉमन 2x, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? 3x मायनस 4. या ठिकाणी कॉमन काढता येत नाही, 1 काढू. 3x मायनस 4 ब्रॅकेट सेम आहेत, 3x मायनस 4 आणि 2x प्लस 1. ओके, देअरफॉर आता y इक्वल टू, परत एक्झाम्पल आहे, टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 5 मायनस एक्स अपॉन 1 प्लस या क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे 2 फॅक्टर पडले, म्हणजे 3x मायनस 4 आणि 2x प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता यानंतर काय करायचं? इथं ॲडजस्टमेंट करायची. मग आता ॲडजस्टमेंट कशी करायची? y इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट, इथं 1 आहे, या ठिकाणी प्लस आहे, हे 2 ब्रॅकेट आहे तसे ठेवू, 3x मायनस 4 आणि 2x प्लस 1. तर हे मल्टिप्लिकेशन झालं इथं आणि या 2 ब्रॅकेटची वरती काय घ्यायची? इथं ॲडिशन आहे म्हणजे वरती सबट्रॅक्शन घ्यायची. मग आता हे 2 ब्रॅकेट बघा आता ठेवताना कसे ठेवायचे? त्यांचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 5 मायनस एक्स आलं पाहिजे. मग आता ब्रॅकेट पहिला कोणता नंतर कोणता व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून करा. बघा या ठिकाणी मी सुरुवातीला हा ब्रॅकेट ठेवतो, एक मिनिट पण ठीक आहे, आपण ट्राय करू. 2x प्लस 1 हा सुरुवातीला ब्रॅकेट ठेवला आणि हा नंतर ठेवला, 3x मायनस 4. तर याचं सिम्प्लिफिकेशन करून बघू आपण. 2x प्लस 1 मायनस 3x प्लस 4 म्हणजे किती आलं? 5 प्लस 2x मायनस 3x म्हणजे -x. ओके, म्हणजे 5 मायनस एक्स येते. म्हणजे हे जे ब्रॅकेट लिहिलेत ते आपण बरोबर लिहिलेत. काय चेक करायचं, काय मागं पुढं सुद्धा होऊ शकतं. नेक्स्ट y इक्वल टू
फॉर्म्युला कोणता यूज करणार, हा यूज करायचा. इथं 1 आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस झालं, दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहेच. म्हणजे याचं फॉर्म्युला काय, टॅन इनवर्स 2x + 1 मायनस टॅन इनवर्स 3x - 4. तर हे झालं सिम्प्लिफिकेशन. आणि या ठिकाणी म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू, आता या ब्रॅकेटला कन्सिडर एक्स करा, म्हणजे टॅन इनवर्स एक्स फॉर्म्युला 1/1 प्लस अँगलचा स्क्वेअर, म्हणजे 1/1 प्लस 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, तर हे झालं कॉम्पोजिट फंक्शन, त्याचं लगेच डेरिव्हेटिव्ह काढायचं 2x + 1 मायनस त्याचा फॉर्म्युला 1/1 प्लस अँगलचा स्क्वेअर म्हणजे 3x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, इंटू तर डेरिव्हेटिव्ह कोणाचं dy/dx, याला कन्सिडर आपण x केले 3x - 4 इक्वल टू 1/1 प्लस 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं एक्सपांड नाही केलं तरी चालेल, इंटू याचं डेरिव्हेटिव्ह काय, ॲडिशन आहे म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह, 2 कॉमन, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0, कारण 1 हे कॉन्स्टंट आहे, मायनस 1/, इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय असणार आहे 3, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस कॉन्स्टंट 4 हे कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असणार. तर ब्रॅकेटमध्ये 2 × 1 म्हणजे 2 आलं, म्हणजे 2/1 प्लस इंटू ब्रॅकेट 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस या ब्रॅकेटचं 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे काय आलं, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलं. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल आहेत, या ठिकाणी एक्झाम्पल भरपूर आहेत बघा, दिसतात का तुम्हाला. बुक्स नसतील तर बुक्स घ्या, मॅडमला कॉल करा आणि बुक्स येतील. बघा दिसतात का एक्झाम्पल, तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, ठीक आहे.